राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम, राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन. निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत. या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे. उद्या मीटिंग होतील, पदाधिकारी मीटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील. पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा. 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असा माझा विश्वास वाटतो. आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि ह्याच्यामध्ये जे काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देत आहेत, मी त्यांना एवढंच सांगेन, एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही. इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही आहे. मी गेली 35 वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं. तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली. आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या. सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल. हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.